नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्र हो, अजितदादांनी माझ्या मुद्द्यांवर अक्षरशः शिक्कामोर्तब केलंय. दादा धन्यवाद. मी जे सातत्यानं सांगत होतो त्यावर अजितदादांनी अक्षरशः शिक्कामोर्तब करून माझ्या त्या वाक्यांना पुन्हा पुन्हा उच्चारून दादांनी मी बोलतोय ते खरं होतं हे सांगितलंय. अॅनालायझरवर मी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबाबत बोलताना अन्य राजकीय पक्षात जे घडत होतं, त्यांच्यासोबत जे घडतं, नेत्यांसोबत जे घडतं, ते राष्ट्रवादी सोबत का नाही हे सांगत आलो होतो. माझी ती वाक्य तुम्हाला ऐकायची आहेत का? जुन्या व्हिडिओची ऐका. आणि त्या एम करुणानिधीच्या पक्षाने अनेक काळ तामिळनाडूमध्ये आपलं म्हणजे अनेक वर्ष तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. आता त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. म्हणजे बघा, करुणानिधी अलटून पालटून कधी जयललिता कधी करुणानिधी असं झाले आणि करुणानिधींनी तामिळनाडूची सत्ता सर्व काळ भोगली आणि पुढे वारशानं ते मुख्यमंत्रीपद आपल्या मुलाकडे देऊन टाकलेलं आहे. म्हणजे करुणानिधींनी आपल्या स्वतःच्या पक्षाला स्वतःच्या बळावर पाठिंबा न घेता इस्टॅब्लिश केलेला आहे. त्यानंतर 1972च्या सुमारास AIDMK सी रामचंद्र यांचा पक्ष स्थापन झाला. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम त्या पक्षाचं नाव. या AIDMKच्या रामचंद्र यांच्यानंतरच्या सर्वेसर्वा होत्या जयललिता. जयललितांनी देखील किंवा रामचंद्र यांनी देखील आपल्याच बळावर, कोणत्या पक्षाचा पाठिंबा घेऊन किंवा देऊन नव्हे, आपल्याच बळावर तामिळनाडूमध्ये आपली सत्ता दीर्घकाळ राखलेली आहे. म्हणजे ती आलटून पालटून असेल, कधी करुणानिधी कधी जयललिता, कधी करुणानिधी कधी जयललिता, पण ते झालेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की तामिळनाडूमधल्या दोन प्रादेशिक पक्षांनी स्वतःच्या बळावर आपापली सत्ता मिळवलेली आहे, राखलेली आहे, पुन्हा पुन्हा मिळवलेली आहे. असं सुख शरद पवारांच्या वाट्याला आलेलं नाही. आंध्र प्रदेश, जरासं वर येऊ आपण. त्या आंध्र प्रदेशामध्ये तेलुगू देसम नावाचा NT रामारावांचा पक्ष, म्हणजे NT रामारावांच्या नंतर त्यांचे जावाई चंद्राबाबू नायडू या सगळ्यांनी त्या पक्षाची धुरा सांभाळली आणि तेलुगू देसमनी आपल्याच बळावर सत्ता मिळवलेली आहे. म्हणजे NT रामाराव सत्तेवर राहिले, चंद्राबाबू नायडू सत्तेवर राहिले. दोघांनीही आपापल्या बळावर सत्ता मिळवली आहे. बरं, अक्षरशः काँग्रेसनं YSRच्या मुलाला नाकारलं आणि त्याच पोरांनी पुढे स्वतःचा पक्ष स्थापन करून आपल्या बळावर 2/3 मेजॉरिटी मिळवत आंध्र प्रदेशामध्ये पुन्हा आपल्या प्रादेशिक पक्षाची सत्ता मिळवलेली आहे. चंद्राबाबू नायडूंच्याकडं काँग्रेसकडे गेली, काँग्रेसकडून ती पुन्हा प्रादेशिक पक्षाकडे आली. म्हणजे काँग्रेस उभं राहत असताना सुद्धा YSRच्या पक्षाला उत्तम यश मिळालं. जे यश NT रामारावांना मिळालं, जे यश चंद्राबाबू नायडूला मिळालं, जे यश YSRच्या मुलाला जगमोहनला मिळालं, ते यश शरद पवारांना मिळू शकलेलं नाही. हे तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल. झालं. आता मी ही वाक्य बोलत होतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यावर तुटून पडत होते, अक्षरशः तुटून पडत होते. तुला शरद पवार नावाची अलर्जी आहे बामना, तुला शरद पवार नाव नको वाटतं, त्याच्यावर टीका करूनच तू जगतोस, शरद पवारांच्या वरती तुला पोट भरण्याची सवय आहे, अशी नाना तऱ्हेची वाक्य. म्हणजे माझं नाव सुद्धा सुशील कुलकर्णीचं कुटील कुकर्णी करून टाकलं होतं. सहर्ष स्वीकारलं. आजही ती टीका मी सहर्ष स्वीकारतो आहे. आता त्या सगळ्या माझ्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना मला अजितदादांचं भाषण ऐकवायचं आहे आणि त्यात मी जे बोललोय तेच अजितदादा बोलतात की नाही हे तुम्हाला ऐकायचं आहे. माझं आधी ऐकलंय, आता अजितदादांचं ऐका. ऐका दादा. मी विचार करतो, तुम्ही पण करता, स्टेजवरचे पण करतात, की ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम महाराष्ट्र घेऊ शकते, पश्चिम बंगाल घेऊ शकते, केजरीवाल 2-2 राज्य आणू शकतो, पंजाब आणि दिल्ली. नितीश कुमार देखील बऱ्यापैकी बिहारमध्ये त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करू शकतो. त्याच्या संदर्भामध्ये अनेक इकडे खाली तुम्ही आंध्रमध्ये गेला तर चंद्रबाबू नायडू किंवा आता जगनमोहन रेड्डी किंवा आता तेलंगणाचा तो KCR, BRS पक्ष, BRS ना, BRS
तो त्या ठिकाणी एकट्याच्या ताकदीवर आणू शकतो. आता या सगळ्या नेत्यांची नावं घेतल्यानंतर ह्याच्यात सगळ्यात उजवा नेता तर आदरणीय पवार साहेब आहेत ना, आहेत. शिट्ट्या मारतायत, टाळ्या मारतायत, तुम्ही सगळं हो म्हणताय. पण कधी आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये निवडून येऊ शकला का? ह्याच्यामध्ये आपणच कुठं कमी पडलो. ऐकलंच काय वेगळं बोललेत दादा. म्हणजे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओरिसा, तेलंगणा या राज्याची तर उदाहरणं मी देत होतो. अहो, जे त्या राज्यातल्या नेत्यांना सहज शक्य झालं ते महाराष्ट्रात शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का जमलं नाही, हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून बोलत होते आणि आम्हीही हेच मुद्दे मांडत होतो. लक्षात घ्या, अशा स्वरूपाच्या युट्यूबच्या माध्यमातून काम करताना, म्हणजे युट्यूबचं माध्यम निवडलं का, तर जे योग्य आहे ते मांडण्यासाठी जिथे आम्ही नौकर म्हणून काम करतो ती माध्यमं परवानगी देत नव्हती. मग याच मुद्द्यांचा विचार करून जर तुम्ही अधिक स्पष्टतेने हे ऐकून घेतलं असतं आणि काही बदल केले असते तर फायदा माझा झाला असता की तुमचा? भाऊ तोरसेकर उद्धव ठाकरेंना पावला पावलावर सल्ले देत होते, पावला पावलावर, की हे चूक करतायत उद्धव ठाकरे, हे बरोबर नाही करत आहेत, हे अयोग्य घडतंय. त्या सल्ल्यांना टीका म्हणून अथवा कोणाची तरी हुजरेगिरी म्हणून समजल्या गेलं आणि भाऊ तोरसेकरांच्यावरती टीका केली गेली. कोणत्याही युट्यूबरवरती टीका केली जाते, प्रभाकर सूर्यवंशीवरती टीका केली गेली, माझ्यावरती टीका केली गेली, आमच्यावरती हल्ले केले गेले. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आधीच केला असता तर बरं नसतं का झालं? मी जे म्हणतोय त्यावर अजित पवार शिक्कामोर्तब करतात आणि सांगतात की जे इतर राज्यांमध्ये घडलं, माफ करा देशात शब्द वापरला, इतर राज्यांमध्ये जे घडलं ते आपल्याकडं का नाही घडत? महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना का नाही जमलं? एक तर शरद पवारांच्या नेतृत्वाच्या मर्यादा असल्या पाहिजेत, किंवा शरद पवारांच्या आजूबाजूला जे कडबोळ निर्माण झालं आहे त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा असल्या पाहिजेत. मी आधीपासून सांगत आलोय, राष्ट्रवादी काँग्रेस हा अमेरिकन संघराज्य पद्धतीसारखा निर्माण झालेला पक्ष आहे, जिथे वेगवेगळ्या गटाच्या नेत्यांनी एक चिन्ह, एक पक्ष आणि एक नेता दाखवायला लागतो म्हणून त्यांचं एकत्रीकरण आहे. आपल्या सत्तेवरती गंडांतर येतंय लक्षात आल्यावरती ते कोणत्याही क्षणी बाजूला सरकू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मधुकरराव पिचड बाजूला सरकले, बबनराव पाचपुते बाजूला सरकले, भास्करराव जाधव बाजूला सरकले. म्हणजे ज्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्षच पक्षाला सोडून जातात, म्हणजे मोहिते बाजूला सरकलेत, पक्षाचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते सोडून जातात, तेव्हा त्यांच्या राजकीय इच्छा काय आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पवारांनी या सगळ्यांचं एकत्रीकरण तर केलं होतं, पण त्यासोबत पवार महाराष्ट्रामध्ये एक जातीय राजकारण करत होते. विशिष्ट जातींना हाताशी धरायचं आणि त्यांच्या आधारावर राजकारण करायचं. म्हणजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र, याला पवारांनी मोठ्या खुबीनं एका वेगळ्याच विचारधारेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा तुम्ही असं जातीय ध्रुवीकरण करता तेव्हा खरी गडबड व्हायला लागते. पवारांनी या स्वरूपाच्या ध्रुवीकरणामुळेच आपल्या पक्षाच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे आणि हेच आम्ही सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पवारांच्या लक्षात आलं नाही, त्याला कोण काय करणार? पवारांचं सोडा, ते खूप मोठी माणसं आहेत, ते आमच्यासारखं ऐकतील की नाही माहीत नाही, पण त्यांच्या समर्थकांच्याही लक्षात आलं नाही. आता पवारांच्या समर्थकांनी पवारांनीच उच्चारलेले हे वाक्य ऐकावेत आणि आम्हाला पवारांच्या जीवावर जगणारा, पवारांच्यावरती टीका करून जगणारा असं म्हणणं बंद करावं, एवढीच विनंती. धन्यवाद.